नवी मुंबई से पनवेल में बीजेपी उम्मीदवारों के प्रचार के दौरान केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने महाविकास आघाड़ी पर तीखा हमला बोला। आठवले ने कहा कि राज ठाकरे को साथ लेने की वजह से महाविकास आघाड़ी में फूट पड़ी और कांग्रेस अलग हो गई। उन्होंने दावा किया कि इससे महाविकास आघाड़ी की ताकत अब कमजोर हो गई है। आठवले ने कहा कि 2019 में उद्धव ठाकरे को एनडीए के साथ रहना चाहिए था, लेकिन कांग्रेस के साथ जाने से उन्होंने बालासाहेब ठाकरे के विचार छोड़ दिए। उन्होंने भरोसा दिलाया कि मुंबई में बीजेपी शिवसेना की सत्ता आएगी और लाड़की बहन योजना बंद नहीं होगी। अफवाहें फैलाई जा रही है। आइए सुनते हैं क्या कहना है रामदास आठवले का। लाडक्या बहिणींचा जो फायदा आहे तो होणार आम्हाला विधानसभेमध्ये जास्त फायदा झाला होता आणि आता ही लाडकी बहीण योजना सुरू असल्यामुळं त्याचा फायदा आम्हाला होणार आहे, कारण ही योजना बंद पडणार अशा पद्धतीचा अफवा पसरवण्यात आल्या। पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनेक वेळेला जाहीर केलेलं आहे की ही योजना अजिबात बंद होणार नाही। लाडक्या बहिणीच्या पाठीशी आम्ही आहोत आणि ही योजना चालूच राहणार आहे। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये नवी मुंबईत वॉर पाहायला मिळतात। खरं तर महायुतीचे हे दोघे असून वॉर पाहायला मिळतात। एकनाथ शिंदे कुठेतरी बोलतात टांगा पलटी होईल मला वाटतं की नव्या मुंबईमध्ये जरी एकनाथ शिंदे आणि गणेश यांच्यामध्ये जरी होत असली वार, तरी त्या ठिकाणी बीजेपी होणार नाही हा। आणि आम्ही जरी एकमेकाची भांडलो तरी निवडणुकीनंतर आम्ही एकत्रित सरकारमध्ये तर आहोत। ज्या ठिकाणी जागा बीजेपीला कमी पडतील तिथे एकनाथ शिंदे आमच्या सोबत आहेत, अजितदादा आमच्या सोबत आहेत। त्यामुळं आम्ही जरी भांडलो तरी आमचं भांडल्यासारखं आम्ही करतो, पण आतून आम्ही एकच आहोत। त्यामुळं 8 वर्षांनी निवडणूक आली होती आणि त्यामुळं अनेक पक्षांकडे मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार होते। त्यामुळं अनेक ठिकाणी युती झालेली नाही, अनेक ठिकाणी झालेली आहे आणि जे झालेली नाही त्या ठिकाणी निवडणूक नंतर युती होणार। सर, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जरी आरपीआयची जरी 10 ते 15% जरी मतं असली तरी देखील ती निर्णायक आहेत। मात्र असं असताना नवी मुंबईत आरपीआयला एकही जागा मिळत झाली नाही, पनवेलमध्ये एक जागेवर समाधान मानावं लागलं। कसं पाहताय? नाही तर ठीक आहे, मागच्या वेळेला 3 जागा मला दिल्या होत्या, यावेळेला त्यांची अडचण होती, यावेळेला शिवसेना सोबत आली, राष्ट्रवादी सोबत आली आणि राष्ट्रवादीला 2 जागा, शिवसेनेला 4 जागा, त्या कंपॅरिझन मध्ये आरपीआयला 1 जागा मिळणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे। 2 जागा मिळायला हव्या होत्या। जर कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत आली नसती तर आम्हाला 3-4 जागा मिळाल्या असत्या, पण एका जागेवर आम्ही समाधानी आहोत। नंतर सत्ता आल्यानंतर सत्तेमधून अजून काहीतरी आम्हाला